इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात आता एक मोठी माहिती समोर आलेली आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरच असल्याची सूत्रांची माहिती आहे। मोबाईल सीडीआर तपासल्यानंतर कोरटकरनंच धमकी दिली असून आवाज माफ केल्याचा कोरटकरचा दावा आता खोटा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्वतः नाव त्या व्यक्तीने सांगितलेलं होतं म्हणून मी माझ्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीचं नाव दिलेलं होतं। आता पोलिसांचं काम होतं की त्याच्यावर तपास करणं, आणि जर त्यांनी पोलीस दलाने तपास करून ती गोष्ट समोर आणली असेल की त्या फोनवरनंच मला फोन झालाय, तर एक संभ्रम जो निर्माण केलेला होता की माझा आवाज नाही किंवा माझा फोन नाही, तो आता दूर झालेला आहे। माझ्या सुरक्षतेची काळजी मी स्वतः घेतोय, माझा परिवार सगळी घेतात, मित्रमंडळी घेतात, त्यामुळे मला त्याची चिंता नाही आहे। पोलिसांनी मला विचारलेलं होतं सुरक्षा पाहिजेल आहे का, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी द्यायचं मला सांगितलेलं होतं, पण मी स्वतःच ते नाकारलेलं आहे। अहो, या देवाभावीच्या राज्यामध्ये ना सापडत नाही असं वाक्य नाही। कुठे ना त्याला कुठल्याही बेळामध्ये अगर लपला असेल ना तर त्याला बाहेर काढू, तिथे तुम्ही चिंता करू नका। हे आमच्या देवाभाऊंचं राज्य आहे, इथे कोणीही महाराजांचा अपमान करून कोणालाही आम्ही सोडणार नाही, मग तो कोणी असो। कदाचित त्या कोरटकरचं पहिलं नाव अब्दुल असेल म्हणून कोण अशाच प्रकारचाच माणूस महाराजांच्या विरोधात बोलू शकतो, कुठलाही हिंदू बोलू शकणार नाही, कारण तो अब्दुल कोरटकर असेल त्याचं नाव, म्हणून होत असेल तसं। कोण हा कोरटकर, काय त्याची लायकी, काय त्याची अवकात, त्याच्यापेक्षा जास्त इतिहास मला समजतो। पण मी का माझी हिंमत होत नाही आज कोरटकरच्या जाऊन फानकन कानाखाली माजवायची। आमच्या शिवाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या संभाजी महाराजांबद्दल बोलतायत, आमच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ताय, आणि आम्ही आपले साधे निषेधही नोंदवले जात नाही। जे ही लोक छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंहजी महाराज, राणा प्रतापजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पुण्यश्लोक माता अहिल्यादेवी होळकर, हे जे आपले महापुरुष आणि श्रद्धास्थान आहे त्यांचा अपमान करत असतील, आणि ते जर सिद्ध होत असेल की यांना अपमान केलेला आहे, तर त्याची मुडकी छाटून अशा लोकांची कालिका परमेश्वरीच्या गळ्यात मुंडमाळा घातली पाहिजे, भवानीच्या गळ्यात।